कधी विचार केलाय की एखादा शब्द शस्त्र बनू शकतो का? असा शब्द ज्याला तलवारीची किंवा बॉम्बची गरज नाही, कारण तो शब्दच विनाश आहे. आजची कहाणी अशाच एका शब्दाबद्दल आहे. एका शब्दाने संपूर्ण जगाचा अंत कसा केला याची. ही गोष्ट आहे भारतातल्या दुर्गम पर्वतरांगांमधले एका अशा ठिकाणाची जी आता अस्तित्वातच नाही. हो, खरंय, नकाशावर तर सोडाच, इतिहासात किंवा कुणाच्या आठवणीतही ते ठिकाण सापडणार नाही. आणि का नाही सापडणार? कारण ते ठिकाण कुठल्या शस्त्राने नाही, तर फक्त एका शब्दाने, एका शब्दाने पुसून टाकलं गेलं. विचार करा, काय होईल जेव्हा भाषाच एक जिवंत शाप बनते. चला तर मग पाहूया या विनाशाची सुरुवात झाली तरी कशी. सगळं सुरू झालं ध्वनीतून तयार झालेल्या एका शापाने. सह्याद्रीच्या खोल दऱ्यांमध्ये, जगाच्या नजरेपासून दूर, एक वस्ती होती. आणि त्या जागेचं एक नाव होतं, क्ष्माभृतक्रव्यादोग्र मूर्धज्वाल. पण हे फक्त नाव नव्हतं. हा एक जिवंत, धगधगता शाप होता. असा शाप जो उच्चारण्याची हिंमतही कुणी करू शकत नव्हतं. तर गोष्ट आहे साधारण 500 वर्षांपूर्वीची. एक तांत्रिक होता ज्याच्या मनात अज्ञोत्सुख्यत क्रमिष्ठा तुजवाळ म्हणजे सगळं काही नष्ट करण्याची एक भयानक इच्छा निर्माण झाली होती. त्याने एक काळा विधी सुरू केला. म्लेच्छ घणोग्र्य प्रोद्गीधारणव नावाच्या ध्वनिलहरी वापरून त्याने थेट पाताळालाच आव्हान दिलं. आणि गंमत म्हणजे पाताळातून उत्तरही आलं, व्युत्क्रमिष्ट्रावश्च ज्वालष्ट्रा नावाच्या एका उल्केच्या रूपात. आणि त्या उल्केच्या राखेतूनच जन्म झाला त्या पहिल्या राक्षसाचा. त्याचं नाव होतं क्ष्म्युत्स्न्योग्र्य प्रौढोच्छृंखल. आता या राक्षसाचा हल्ला करण्याचा प्रकारही विलक्षण होता. साधासुद्धा नाही. 2 टप्प्यांमध्ये तो जीव घ्यायचा. पहिला टप्पा, त्याचा श्वास, ज्याला श्वेडोदुर्भरेत ज्वरांकष्ट्र म्हणायचे, म्हणजे एक प्रकारचं विषारी वादळ. आणि मग दुसरा टप्पा, हा श्वास शरीरात जाताच धृष्टकेतू ज्वरांक व्युत्क्रमी नावाचा एक असाध्य ताप चढायचा. आणि या तापाचा शेवट फक्त एकच होता, आणि तो भयानक होता. हृत्वष्ट्रप्रज्ञोर्ध्वरेत विस्फोट. याचा अर्थ सरळ होता, हृदयाचा स्फोट. अक्षरशः शरीर आतल्या आत जळून खाक व्हायचं. पण म्हणतात ना, जिथे अंधार असतो तिथे प्रकाशाची एक किरणही असते. या अमानुष दहशतीला उत्तर देण्यासाठी एक ऋषी पुढे आले. आणि इथून सुरू होते त्यांच्या त्यागाची आणि त्यांच्या रक्ताने माखलेल्या जिभेची कहाणी. त्या ऋषींनी कोणतंही शस्त्र हाती घेतलं नाही, कारण त्यांना एक गोष्ट पक्की ठाऊक होती, जो राक्षस शब्दातून जन्माला आलाय त्याचा अंतही शब्दानेच होणार. पण तो शब्द साधासुद्धा नव्हता, तो एक अशक्यप्राय शब्द होता. आणि मग त्या राक्षसाला परत पाताळात धाडण्यासाठी त्या ऋषींनी तो मंत्र उच्चारला. एक असा मंत्र जो इतका क्लिष्ट आणि इतका शक्तिशाली होता की तो बोलताना त्यांच्या जिभेतून अक्षरशः रक्त वाहू लागलं. त्यांचे शब्दच रक्ताचे झाले होते. तो मंत्र होता. मंत्र पूर्ण झाला आणि तो राक्षस पाताळात गडप झाला. पण त्यासोबतच त्या ऋषींची वाचा कायमची निघून गेली. म्हणजे बघा, विजय तर मिळाला, पण त्याची किंमत खूप मोठी चुकवावी लागली. आणि खरी भयंकर गोष्ट तर पुढे होती, कारण त्या विनाशकारी मंत्राचे जे अंश होते, त्याचे जे प्रतिध्वनी होते, ते त्या हवेतच तरंगत राहिले. खरं तर इथेच ही गोष्ट संपायला हवी होती, बरोबर? पण नाही, ती संपली नाही, कारण त्या शब्दांचे जे उरलेले प्रतिध्वनी होते ते एका नव्या, त्याहूनही भयानक प्रलयाला जन्म देणार होते. आता इथे एक महत्त्वाचा फरक समजून घेतला पाहिजे. पहिला धोका काय होता? एक राक्षस होता, म्हणजे तो शारीरिक होता, जैविक होता. पण हा दुसरा धोका, हा खूप वेगळा होता. हा त्याहूनही सूक्ष्म आणि जास्त विनाशकारी होता. कारण तो जन्माला आला होता मंत्राच्या प्रतिध्वनीतून. तो फक्त ध्वनी नव्हता, तो थेट वातावरणावर, वास्तवावरच हल्ला करत होता. तर कसा होता हा नवा शब्द? असा शब्द जो लोकांचा श्वासच चोरून घेत होता. या नव्या शापाचं किंवा नव्या शब्दाचं नाव होतं क्ष्वेडोच्छृंखल स्ट्रार्णवग्र्य प्रौढोद्रुत प्राणोन्मेष. विचार करा, हा असा शब्द होता ज्याने आपण श्वास घेण्यासाठी जी हवा वापरतो त्याच हवेला एक शस्त्र बनवून टाकलं. आणि याचा परिणाम, सरळ शब्दात सांगायचं तर, सत्यानाश. काय काय झालं बघा. वातावरणातला ऑक्सिजन कमी व्हायला लागला, लोकांच्या कानाचे पडदे फाटून रक्त यायला लागलं,
प्रोद्गिथार्णवष्ठातवीर्य नावाच्या एका अदृश्य दबावाने लोकांचे मेंदू चिरले जात होते. हवेचा दाब इतका बदलला की अक्षरशः शरीरं फुटू लागली आणि सगळ्यात शेवटी तार्क्षध्वजाग्र प्रभा नावाच्या एका विचित्र प्रकाशाने आकाशच फाटलं. आणि मग काही क्षणातच ते हस्तखेळतं गाव एका शांत, मूक स्मशानात बदललं. तिथे ना माणसं उरली, ना कोणताही आवाज, ना भाषा. उरली होती फक्त एक अंतहीन पोकळी. पण गोष्ट इथेही संपत नाही. आता आपण पोचलो आहोत या कहाणीच्या शेवटच्या आणि सर्वात भयान टप्प्यावर. असा टप्पा जिथे फक्त एक गाव नाही तर संपूर्ण ब्रह्मांडच विरघळण्याच्या उंबरठ्यावर येऊन ठेपलं होतं. त्या राक्षसाने आपलं अंतिम रूप घेतलं, एक वैश्विक रूप. आणि मग त्याने उच्चारला तो एक महाशब्द. हा शब्द म्हणजे आतापर्यंतच्या सगळ्या शापांचं, सगळ्या विनाशाचं एकत्रीकरण होतं. एकच ध्येय, अस्तित्वालाच मुळापासून पुसून टाकणं. तो शब्द उच्चारला गेला आणि वास्तवाचे धागे तुटायला सुरुवात झाली. प्रकाशाचा वेग थांबला, गोठून गेला. म्हणजे विचार करा, भौतिकशास्त्राचे जे काही नियम होते ते एका क्षणात निरर्थक झाले. इथे खूप महत्वाची गोष्ट आहे. जगाचा नाश नाही झाला, ते पुसलं गेलं, जणू काही ते कधी अस्तित्वातच नव्हतं. जसे एखादं लिहिलेलं पान कोरं केलं जातं तसं. मग शेवटी उरलं तरी काय? काहीच नाही, फक्त एक अक्षरांचा सांगाडा, एका अशा भाषेचं भूत जिने स्वतःलाच गिळून टाकलं होतं. शून्यम.